तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे थोडस काम, तर मी चाललेलो आता बाहेर, कारण माझी सेंटरिंग ठोकलेली आहे गावामध्ये. तर तिथे आता मला जायचं आहे सेंटरिंग खोलण्यासाठी, आणि लेबर वगैरे समोर निघालेले आहे. तर त्यांना सांगायचं आहे कोणती सेंटरिंग खोलायची काय. तुम्हाला दाखवतो सेंटरिंग वगैरे कसं खोलतात, आणि तुम्ही बघा. तर आता मी पोचलेलो आहे मित्रांनो इथे. हे बघू शकता, इथे सेंटरिंग लागलेली आहे. हे सेंटरिंग वगैरे खोलायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडवर नेऊन ठेवायचं आहे. तर इथे लेबर वगैरे नाही दिसत, लेबर माहित नाही कुठे गेले, मी त्यांना बघत आहे. ते मला वाटतं कुठं गावामध्ये काही काम असेल तर तिथे गेले असेल. हे बघा मित्रांनो, हे 2 रूम आहे, इथे सेंटरिंग ठोकलेली आहे. तर आता इथून सेंटरिंग खोलून दुसऱ्या साईडवर न्यायचे. हे 2 रूम आहे मित्रांनो. इथे माझ्या हिशोबात 500-600 स्क्वेअर फूट सेंटरिंग आहे. तर आता दुसऱ्या साईडला आपल्याला ठेका मिळाला आहे, तर तिथे हे सेंटरिंग वगैरे नेऊन ठोकायचे. तिथे स्लॅब आहे मित्रांनो. लेबर कुठे गेले. तर आता इथे लेबर वगैरे आलेले आहे, आणि ते थोडा काम होतं त्यामुळे ते बाहेर गेले होते. तर इथे आता बल्ल्या वगैरे सध्या खोलणं चालू आहे. पहिले बल्ली खोलतात आणि त्यानंतर ते एक एक प्लेटा काढतात वर चढून. बल्ल्या खूप साऱ्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ते खूप अडचण जातात ते बल्ल्या खोलण्यासाठी. आणि 2 लेबर पण आम्ही आणि 2 लेबर त्या साईडवर दुसऱ्या साईडवर चालू आहे. तिथे नेऊन ह्या सेंटरिंग वगैरे ठोकायचं आहे आता आम्हाला. त्यामुळे हे सेंटरिंग खोलून तिथे न्यावं लागेल. हे बघा अशी खोलतात सेंटरिंग. तिथे बल्ल्या वगैरे आता खोलणं चालू आहे. ते बघा, ते बल्ली वगैरे उचलत आहे. खूप अडचण राहतो सेंटरिंगच्या कामामध्ये. हे बघा मित्रांनो, हे पूर्ण 2 रूम आहे. 600 स्क्वेअर फूट माल आहे पूर्ण. तर मित्रांनो, आमचं सेंटरिंग वगैरे आता खोलणं झालेलं होतं, आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे केली, आणि त्यानंतर गाडी खाल्ली, आणि त्यानंतर आलो आम्ही मार्केटमध्ये थोडा भाजीपाला वगैरे घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही मार्केटमध्ये आलेलो होतो. आता आम्ही इथे भाजीपाला घेत आहोत. त्यानंतर जातो आम्ही आता थोडा बाहेर खायला वगैरेसाठी निघालो आहोत.